नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, येत्या 6 महिन्यामध्ये इलेक्ट्रिक, पेट्रोल आणि डिझेल वाहनांची किंमत सारखीच होईल अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। तसेच देशातील सर्व वाहक उत्पादन कंपन्या 100% इथेनॉलवरती चालणाऱ्या गाड्या बाजारामध्ये आणत आहेत। या गाड्यांद्वारे कुठलंही प्रदूषण होत नाही, तसेच या गाड्या 60% ऊर्जा निर्माण करतील। आता अनेक लोकांना इलेक्ट्रिक गाडी मिळवण्याची वाट पाहावी लागते, असंही नितीन गडकरी म्हणाले। नितीन गडकरी म्हणाले की लिथियम आयन बॅटरी आणल्यानंतर बॅटरीची किंमत कमी झाली आहे। आधी ही किंमत $150 प्रति किलोवॅट प्रति तास होती। आता तीच किंमत 105 प्रति किलोवॅट प्रति तास झालेली आहे। यानंतर डिझेल आणि पेट्रोलवरती चालणाऱ्या गाड्या आणि इलेक्ट्रिक गाड्या या सगळ्यांची किंमत ही सारखीच होणार आहे। इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही। येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनं चालतील। संबंध देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा खप सध्या चांगला होतोय। अनेक लोकांना इलेक्ट्रिक गाडी मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते। पुढच्या वर्षामध्ये दिल्लीमध्ये सगळ्या बसेस या इलेक्ट्रिक असतील। आता इलेक्ट्रिक ट्रक देखील येत आहेत। दरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी 500 इलेक्ट्रिक गाड्या घेतल्याचं देखील सांगण्यात आले। देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये 1 लाख इलेक्ट्रिक बसेस बनतील, असंही ते म्हणाले। देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बेसिक कस्टम ड्युटीमधून सूट असलेल्या साहित्यांच्या यादीमध्ये 35 भांडवली वस्तूंचा समावेश करण्याची घोषणा केली आहे। यामागचा उद्देश भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या उत्पादनाचा खर्च कमी करणं हा आहे। या माध्यमातून विशेषतः लिथियम आयन बॅटरीमधील स्क्रॅप, कोबाल्ट पावडर, टाकाऊ कोबाल्ट, शिस, जस्त यांच्यासारख्या महत्त्वाच्या कच्च्या मालासाठी सूट ही दिली जाईल। पुढे नितीन गडकरी म्हणाले की राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय एक समान टोल धोरणावरती काम करत आहे। आता भारतातील महामार्ग पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीची झाली आहे। दरम्यान एक समान टोल धोरणामुळे प्रवाशांना येणाऱ्या अडचणी देखील सोडवल्या जातील, असं ते म्हणाले। परिवहन मंत्रालयानं राष्ट्रीय महामार्गावरील एक बाधारहित ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय। रस्ते वाहतूक आणि मंत्रालयानं प्रवाशांना सोशल मीडियावरती तक्रारी अतिशय गंभीर्याने घेतल्या गेलेल्या आहेत। या संबंधित कंत्राटदारावरती कठोर कारवाई आम्ही करू, असंही नितीन गडकरी म्हणाले। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं म्हणणं आहे की येत्या 6 महिन्यामध्ये इलेक्ट्रिक आणि पेट्रोल आणि डिझेल वाहनांची किंमत ही एक समान होईल। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।